शिरूर लोकसभा उमेदवारीवरून अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच, तर शिवाजीराव आढळरावांची समर्थकांसोबत बैठक। मुंबईत भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक, विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच पर्यायांचाही विचार करणार। मावळ लोकसभेवर भाजपचाही दावा, महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करा, भाजपची मागणी। शिवसेनेचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत आणि राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। कोणती जागा कोणाला मिळेल या संदर्भात वाद नाही, प्रत्येक जागेवर विजय होणं महत्त्वाचं। मवियाच्या जागा वाटप बैठकीनंतर संजय राऊतांचं वक्तव्य। जालन्यातून मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीसह जागा वाटप पार पडलंय। आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा केली जाईल, संजय राऊतांची माहिती। मनोज जरांगेंनी जालन्यातून लोकसभा लढवावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। जरांगेंनी निवडणूक लढवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जरांगेंना पाठिंबा देणार। महाविकास आघाडीमध्ये आम्ही लहान भावाची भूमिका घेतली आहे, सगळे भाऊ एकत्रित राहतील अशी आमची भावना। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य, तर जागा वाटपाचा फॉर्म्युला याच आठवड्यात जाहीर करणार, आव्हाडांची माहिती। राजकारण हे तुमचं काम नाही, गिरीश महाजनांची मनोज जरांगेंवर टीका। मनोज जरांगे यांच्या डोक्यात हवा गेली आहे, मोठी गर्दी पाहून ते काहीही बोलू लागलेत। लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे, कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावर आलेत, महाजनांचं वक्तव्य। महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज। हिंगोली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पुसे गावात संत्र्यांच्या बागांचं मोठं नुकसान। हिंगोलीत अवकाळी पावसाने गावाचं नुकसान, शेतात कापून ठेवलेल्या गावाच्या पेंड्या भिजल्यानं शेतकरी चिंतेत। परभणीच्या जिंतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, सावंगी भांबळे गावाच्या परिसरात अनेक झाडं पडली, तर काढणीला आलेल्या ज्वारीचंही मोठं नुकसान। ग्रामीण भागात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू, बाजारामध्ये ज्वारी दाखल होण्यास सुरुवात। ज्वारीला 38 रुपयांपासून 2,500 पर्यंतचा दर। नाशिकची सिटी लिंक बस सेवा पुन्हा बंद, वाहकांचं 2 महिन्यांचं वेतन रखडल्यानं सेवा बंद करण्याचा निर्णय। ऐन परीक्षांच्या काळात बस सेवा बंद झाल्यानं पालक विद्यार्थ्यांचे हाल होणार। नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील विहिरींसह कूपनलिका कोरड्या पडल्या, अनेक गावांच्या पाणी योजनाही बंद। त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ, 35 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकरी आंदोलनाचा 4था दिवस, प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत। नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर। नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार सुप्रिया सुळेंना निमंत्रित करणार का, याकडे लक्ष। अद्याप आमंत्रण नाही, सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरण, सुधाकर बडगुजरांना भोवलं, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजरांवर गुन्हा दाखल। सलीम कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत बडगुजर हजर असल्याचं निष्पन्न। मुंबई ठाणे पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय, आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असणार। शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निर्णय। नाशिकच्या सुरगाण्यामध्ये नगरपंचायत मैदानावर मॉक ड्रिल, भूकंप, इमारत कोसळल्यावर इमारतीमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका, आगीवर नियंत्रण मिळवणं या प्रात्यक्षिकाचं सादरीकरण। पुण्यातील हॉटेल्स आणि पब मालकांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची भेट, पब आणि हॉटेल सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी, सूचनांचं पालन करून 1:30 वाजेपर्यंत आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी। नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नावानं फेसबुकवर फेक अकाउंट, फेसबुकवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर, या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल। हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून 200 जणांना विषबाधा, अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा इथली घटना। 59 जणांवर ग्रामीण रुग्णालयात तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। इंटेलचा मायक्रो प्रोसेसर डिझायनर अवतार सैनी यांचा अपघाती मृत्यू। नवी मुंबईतील पाम बीच रोडवर सायकलवरून जाणाऱ्या सैनींना मागून आलेल्या कारची धडक, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू। डिझायनिंग संबंधी 7 पेटंट सैनींच्या नावावर।
नाशिकच्या वणी सापुतारा महामार्गावरील सुरगाण्याच्या ठाणापाडा इथे कारला आग. सुदैवानं वाहनातील प्रवासी वेळेत बाहेर पडल्यानं सुखरूप. भिवंडी शहरातल्या तिसरा निजामपुरा परिसरातील पार्क केलेल्या अनेक वाहनांना आग. अज्ञात व्यक्तीने कचरा जाळल्यामुळे आग पसरल्याची माहिती. ₹8 लाख चोरीचा इंदापूर पोलिसांकडून उलगडा. 24 तासांच्या आत केली अल्पवयीन आरोपीला अटक. आरोपीकडून 13 तोळे सोन्यासह रोख रक्कम हस्तगत. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी दंड भरूनही 20,000च्या लाचेची मागणी. या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या चालकासह खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात. बीडमध्ये कपड्याच्या दुकानातून कपडे चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक. संबंधित आरोपीकडून ₹4.5 लाख कपडे जप्त. निलेश राणेंना कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा. 4.25 कोटींची मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाईतून दिलासा. 25 लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका. राजकीय दबावापोटी कारवाईतून दिलासा मिळाल्याची चर्चा. बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली आणि डोंगरखंडाळा गावात अस्वलांचा मुक्त संचार. प्रसादाचा नारळ खाण्यासाठी अस्वलांचा थेट महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश. अस्वलामुळे परिसरात भीतीचं वातावरण. 10 मार्चला राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार. यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेसची आज बैठक. ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार. भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. या बैठकीनंतर काही जागांचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. उत्तराखंडमधील काँग्रेसचे मोठे नेते हरकसिंग रावत यांची आज ईडी चौकशी. कथित वन घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं हरकसिंग रावत यांना समन्स. टीएमसी नेते शेख शहाजहान यांना अखेर अटक. पश्चिम बंगाल पोलिसांनी नॉर्थ 24 परगणामधील मीनाखान भागातून केली अटक. पोलीस आज शेख शहाजहानला कोर्टात हजर करणार. पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त संदेशखालीला भाजप नेते शुभेंदू अधिकारी देणार भेट. न्यायालयानं अधिकारींना दिला संदेशखालीला जाण्याची परवानगी. मात्र तेढ निर्माण होईल असं भाषण न करण्याची तंबी. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 17वा दिवस. 13 फेब्रुवारीपासून पंजाब हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू. पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशला 17,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची देणार भेट. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विकसित भारत विकसित मध्य प्रदेश कार्यक्रमाला करणार संबोधित. लोकसभा निवडणुकीपर्यंत सुखविंदर सिंग सुक्खू हेच मुख्यमंत्री. प्रियंका गांधींच्या हस्तक्षेपानंतर संकट टळल्याचा दावा. 6 बंडखोर अजूनही हरियाणात. हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतला मागे. हिमाचल सरकारला धोका नसल्याचं केलं वक्तव्य. माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्या विरोधात गुन्हा. जयाप्रदा यांना फरार घोषित करत न्यायालयाने दिले अटक करण्याचे आदेश. यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सीबीआयकडून समन्स. बेकायदा खाणकाम प्रकरणी सीबीआयचं समन्स. आज अखिलेश यादव यांची साक्षीदार म्हणून चौकशी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरचा अरविंद केजरीवाल यांच्यावर धमकी देण्याचा आरोप. तुरुंगातून पत्र लिहून सुकेशने केले केजरीवालांवर आरोप. मी घाबरणारा नाही. सीबीआय समोर तुम्हाला एक्सपोज करणार. सुकेशचा केजरीवालांना इशारा. रसोडे में कौन था फेम यशराज मुखाटे अडकला लग्नबंधनात. लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. प्रेयसी अल्पनाशी बांधली लग्नगाठ. अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचा विवाह सोहळा संपन्न. लग्न सोहळ्याला कुटुंबियांसह मनोरंजन क्षेत्रातील मंडळी उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.